जबरदस्त. कोणाचा पुतळा आहे माहिती नाही, पण कोल्हापूरच्या माणसाने पांढरा हात मारले. एक नंबर. कोकणची कोकण क्वीन. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आपला IBW राईडचा डे 4. आपण आता सध्या आहोत देवगडमध्ये आणि बीचवर आहे. मी वॉक करतो आणि जाम भारी वाटतं आहे इकडे. सुपर्ब मला मी खूप लहानपणापासून इकडे येतो आहे, त्यामुळे माझ्यासाठी एकदम नॉस्टॅल्जिक आहे. एकदम नॉस्टॅल्जिक फिलिंग आहे माझ्यासाठी इकडे नेहमी येणं. खूप आधीपासून स्वप्न होतं यायचं इथे आपली बाईक घेऊन आणि फायनली ते कंप्लीट झालं आहे. ओ भाई साहब मस्त पटलीला. आता मेमध्ये परत येणार आहे मी. बघूया सोबत कोण कोण असेल. हे लोक असतील, वेगळे कोण असतील, ते सोलो असेल. सो आजचा आपला प्लॅन असा आहे, आपण आज जाणार आहोत कोल्हापूरला. आज आपण तिथे स्टे करणार आहोत आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचं म्हणजे आपण आज दर्शन घेणार आहोत आणि जर जमलंच तर आपण नरसोबाच्या वाडीला पण जाणार आहोत. सो बघूया. आता तरी आज मॉर्निंग खूप शांत, एकदम पीसफुल आहे आणि काही घाईगडबड नाही आहे. आज आरामशीर निघायचा थोडा प्लॅन आहे. थोडे कमी किलोमीटर आहेत, पण ठीक आहे. कमी म्हणजे मला 182च आहे, पण काय सगळा रस्ताच आहे पूर्ण. सो बघूया कसं काय होतं आहे. जाम भारी वाटतं, शब्दात व्यक्त नाही करू शकत अशी फिलिंग आहे माझ्यासाठी इकडे येणार देवगडला. आणि हे बघा पवनचक्की देवगडचे फेमस आणि समुद्र. चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चलो फायनली 11:30 वाजता आपली IBW राईडची जर्नी सुरू झालेली आहे. आज आहे आपला डे 4. आपण आता चाललो आहोत देवगड ते कोल्हापूर. तर हळूहळू आपल्याला 3.25 तास दाखवत आहे इकडनं कोल्हापूर मॅपमध्ये सध्या. बघा कसं किती वेळ लागेल. 3.25 तासात आम्ही पोहोचतो आहे का. आता 6 वगैरे 7 वाजतील आम्हाला. आणि मध्ये जेवण वगैरे सगळं करणार, त्याच्यामध्ये जाणारच आहे टाईम. आणि मध्ये घाट पूर्ण सेक्शन आहे ना आपलं, पूर्ण या साईडने त्या साईडला जायचं. तो
पण आहे. बघूया आता किती वेळ लागतो. चौकात जाऊ. आज आहे आपण कोल्हापूरमध्ये आणि उद्या आपण जाणार आहोत गोविंदला. जो आपला हिमालयनमधला रायडर आहे काळे, त्याच्या गावी, त्याच्या आजीकडे. तिथे उद्या ते करून मग सकाळी आम्ही पाचगणीला निघणार आहोत फ्रायडे, किंवा मे बी रात्री वगैरे पण निघू. बघू आता सध्या तरी आज आपलं टार्गेट आहे कोल्हापूर. बघूया राईट आहे आपल्याला जायचं. देवघरमधनं जातो आहे, बरं तर वाटत नाही आहे. अभी क्या आहे, जर्नी मस्ट कंटिन्यू. हे लोक पण आले. लावा साईडला तिथे. चला, पाणी वगैरे आपलं सगळं पिऊन झालेलं आहे. चेक करू सगळं बरोबर आहे. नाईट आता आपण चाललो इकडनं लेफ्ट मारून नांदगाववरनं हायवेला. नंतरला आपल्याला तरळेमध्ये राईट मारून गगनबावडा मार्गे जायचं आहे कोल्हापूर. चलो, झालं काय? चला.
मस्त टर्न मस्त वर खाली वर खाली वर खाली बरं. अजून आपण जरा वरपर्यंत जाऊ आणि तिथे जाऊन फोटो काढू. गाड़ी कभी भी गियर में बंद करने का रे बाबा. हाँ बस. जबरदस्त मस्त. ऊन खूप जरा जास्त आहे ॲक्च्युअलमध्ये. आता एनडी फिल्टर पाहिजे आता. आणि आपण याला करू थोडंसं. मस्त घाट आहे बघा. पूर्ण सगळे डोंगरच डोंगर आहे. ऊन जास्त असल्यामुळे खूप हे आहे लाईट. एक नंबर वाटते. जबरदस्त. माझ्याकडे एक मेकशिफ्ट एनडी फिल्टर आहे. तो काम करतं का बघूया आपण. अबा हा स्पॉट आहे ना. कम ऑन काळे कपल.
बघूया कसं आहे. आजचाच अजून प्लॅन असा आहे की पहिलं तर आम्हाला स्टेसाठी रूम बघायची. जर रूम मिळाली टेन्शन नाही. तसं काय बघू नाही गेलं. येस, हे बाजूला आहे रंकाळा तलाव. फायनली नाईस रंकाळा तलाव. आपण येऊ रात्री इकडे वॉक वगैरे मस्त वाफा राऊंड मारता यावं तर मला वाटतं एवढं शक्य आहे. भरपूर मोठा आहे त्याला. अरे वाटतं एवढा उंच पठारावरती आहे हे शहर आणि इकडे हे हा तलाव एवढा. चला जाऊया. दुसऱ्या बाजूला उभा नाही ब्लॉगसाठी जातो. अरे मजा येते काय बस बस जास्त बोटा नाही आला तुला. येणार रे. कोणाचा पुतळा आहे माहिती नाही बट चल चला एवढे सगळे ॲक्सेसरीज घेतले 10,000. हो, आपण आता आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये आणि आपलं अंबाबाईचं दर्शन पण प्रॉपर झालेलं आहे. मस्त आरती वगैरे आम्हाला मिळाली आणि कोल्हापुरात आलो आणि मटण खाल्ल्याने असं होऊ शकत नाही. सो ही आहे, आम्ही आता आहोत निलेश हॉटेल आणि ही आहे स्पेशल मटण थाली. ही आहे स्पेशल मटण थाली आणि हे लोक चिकन खात आहेत यार. हा पण आहे ना, हा माणूसच बरोबर नाही आहे. अच्छा बोल ना काय पैसे घेतो बघूया. तांबडा पांढरा पहिलाच कोल्हापूरच्या माणसाने पांढरा एक नंबर. कोकणची कोकण क्वीन. चल घे तू लवकर टांग टेस्ट. आता पांढरा रस्सा पण पिऊन बघूया. खतरनाक टेस्ट आहे, खतरनाक टेस्ट आहे. तर मित्रांनो, आज आपला IBW राईडचा डे 4 हा संपलेला आहे. जेवण करून आम्ही जस्ट वॉक वगैरे करून रूमवरती आलो आहे. सगळं जे काय आवरायचं होतं ते सगळं आवरून वगैरे झालेलं आहे आणि आता झोपायची तयारी करतो. आजचे रस्ते गगनबावडाचा जो घाट होता, गगनबावडाचा जो घाट होता तो एक नंबर होता. जाम मजा आली तिथे गाडी चालवायला आणि आम्ही मस्त फोटोज वगैरे तिथे काढलेत भारी. आणि नंतर गगनबावड्यावरनं कोल्हापूरला येताना रस्ता खूप खराब आहे. मधी जिथे चांगला रस्ता होता तिथे थोडंसं पळवायला मिळालं की लगेच रस्ता खराब व्हायचा. सो तो एक रस्ता खरंच चांगला होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे मग कोल्हापूरमध्ये आलो आम्ही, अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही जेवायला वगैरे गेलो. इथलं कोल्हापूरचं स्पेशालिटी वगैरे मस्तपैकी जेवण छान होतं. ते हॉटेलच भारी होतं. तुम्ही जर कधी कोल्हापूरमध्ये येत असाल तर नक्की ते निलेश हॉटेल ट्राय करा. मी गुगल मॅपची लिंक टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये. सो व्हिडिओ इथंच एंड करूया आणि उद्या आपण जाणार आहोत इकडनं बोईन्सला. आमच्यासोबत जो माझा मित्र आहे काळे म्हणून, सो त्याच्या गावी जाणार आहोत उद्या. सो भेटूया उद्या. सध्यासाठी गुड नाईट. भेटूया. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. गुड नाईट.